तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा अपडेट आलेला आहे। या तारखेला पैसे जमा होणार आहेत। हे जर नाही केलं तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। तर अत्यंत असं महत्त्वाचा अपडेट आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आताच आमचा चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना बँक खात्याशी आधार कार्ड क्रमांक लिंक करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर काय आहे नवीन अपडेट सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। तर महासंवादचा लेख आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी असे बालविकास व महिला मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे। तर अत्यंत असं महत्त्वाचं अपडेट तर जाणून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे। दिनांक 31 जुलैपर्यंत लक्षात असू द्या, दिनांक 31 जुलैपर्यंत अर्ज पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे। म्हणजे ज्या पण महिलांनी 31 जुलैपर्यंत अर्ज केला होता आणि ज्या या योजनेसाठी पात्र झालेल्या आहेत, म्हणजे ज्यांचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे, अशा सर्व महिलांना 17 तारखेला त्यांच्या बँक खात्यामध्ये आधार डीबीटी मार्फत पैसे येणार आहेत। तर बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभाचे 2 हप्ते मिळणार आहेत। परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाहीत, अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे। कोणतेही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांचे बँक खात्याशी तातडीने आपला आधार क्रमांक जोडून घ्यावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा असा अपडेट आपण जाणून घेतोय। लक्षात असू द्या, ज्यांनी कोणी 31 जुलैपूर्वी अर्ज केला होता, अशाच लोकांना येत्या 17 तारखेला पैसे हे आधार डीबीटी मार्फत येणार आहेत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंतिम अर्जाची तारीख ही 31 ऑगस्ट आहे। अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे। त्याचप्रमाणे 31 ऑगस्ट नंतर पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे असेही कुमारी तटकरे यांनी सांगितलं आहे। परंतु ज्यांनी 1 ऑगस्ट नंतर अर्ज केला आहे, त्या अर्जाची प्रक्रिया ही उद्यापासून सुरू होणार आहे। त्यामुळे ज्यांनी पण 1 ऑगस्ट 2024 पासून नवीन अर्ज वेबसाईटवरती भरलेला असेल, त्या अर्जाची छाननी ही लवकरच सुरू होऊन त्यांचे पूर्ण जे हप्ते आहेत, म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी आताच आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारील नोटिफिकेशन बेल प्रेस ऑन करून ठेवा, जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।